नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपण व्लॉग करतोय। आज आपण चाललोय तलवडेमध्ये मठवाडी आहे। त्या मठवाडीमध्ये आपलं थोडं काम आहे, तर त्या कामानिमित्त आपण तिकडे निघालोय। आता आपण आपल्या जावळीच्या पुलावरती आहोत, आपल्या गावापासून 1 किलोमीटर पुढे, आणि इथून आता आपण व्लॉगला सुरुवात करतोय। तर आज तिकडे थोडं काम आहे, म्हणजे त्यांच्या पाण्याची जी मेन मशीन आहे ती बंद पडली आहे। ते आपल्याला बघायचं, म्हणजे नक्की काय पॅनल मध्ये मिस्टेक आहे की बोरवेल त्यांची खराब झाली आहे, ती विहिरीमध्ये मशीन टाकलेली आहे, आणि तो काम आज आपल्याला आहे। सो त्यासाठी आपण चाललोय। आता जाऊया, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज काय होतंय, काय काय घडतंय ते आपण कंटिन्यू बघूया, आणि चला आता तिकडे जाऊया। सो चलो, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला शेवटला सांगेनच, काय प्रॉब्लेम आहे आणि कसा सोल्युशन निघेल, किंवा तिकडे गेल्यानंतर तेव्हाच होणार आहे की कसं काय ते आपण बघूया। चलो, आणि आता मी सांगितल्याप्रमाणे आपण जावळीच्या पुलावरती आहोत। होऊ शकता आपला हा इकडून गालसुरून रोड स्टार्ट होतो, त्या साईडला अडीला तिकडे बाहेर पडतो मेन रोडला, आणि हा आपला जावळीचा पूल आहे, आणि आपली नदी आहे, बघू शकता। काल पाऊस भरपूर पडला, त्याच्यामुळे पाणी पण आज वाढलाय, आणि कलर पण थोडं पाण्याचा मळकट झालाय। आणि तिकडे बघू शकता ती डोंगर रांग, त्या साईडला तिकडे धारवली गाव आहे, त्यानंतर या साईडला साखरोणे गाव आहे। आज धुक्का आहे, त्याच्यामुळे काय दिसत नाही एवढा। छान वातावरण आहे आजचा। चला आता आपण निघतोय। आता इथे बघू शकता, आज या साईडला रोड गेला आहे ना, तो साखरोणे साईडला गेलाय, आणि आता आपण वरती चाललोय। आता इथून धारवली घाट लागतो, हा पूर्ण घाट आहे, इथून पूर्ण चढाव आहे धारवली गावापर्यंत, बघू शकता। हा धारवली गाव आहे, आणि इकडे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। छान मंदिर बांधले, आणि इथे येऊन हा घाट संपतोय, हा चढाव संपतोय, आणि इथून आता पूर्ण सपाटीकरण लागतोय, पूर्ण सपाट रस्ता आहे पुढे। हा या साईडला जो रस्ता गेलाय, हा कारुणे कोलमांडला करून बागमांडला साईडला गेलाय रोड, आणि हा आंबेड साईडचा रोड आहे। आंबेड साईडच्या रोडला चाललोय आपण। आता इकडे आलोय तलवडेमध्ये, पूर्ण इकडून तलवडे गावच लागतो, आणि हा जो रस्ता दिसतो खाली चाललोय आपण, तो तुळशीवाडीवरती रस्ता जातो, आणि इथून आता त्यांनी मठवाडीसाठी सुद्धा रस्ता काढलाय। मठवाडीसाठी तिकडून पण रस्ता आहे पुढून, आता इथून मधून पण एक रस्ता आहे। पहिले तर आपण तुळशीवाडीवरती जातोय, तिकडे पण थोडं काम आहे, ते झालं की मग खाली मठवाडीकडे जाऊ, कारण तिकडे विचार एक बाबा आहे, त्यांना घेऊन जायचंय, पाटील आहेत ते। इथून हा मठवाडीला जातो खाली, आणि हा इकडे तुळशीवाडी आहे।
तर मंडळी आता आपण तुळशीवाडीवरती आहोत, म्हणजे तलवडेमध्ये तुळशीवाडी आहे, त्या तुळशीवाडीवरती आलोय जसं आपण बघितल्याप्रमाणे. आणि इथे आता ह्या गावचं काम म्हणजे ह्या वाडीचं काम, प्लंबिंगचं काम आपण केलंय आणि ते आता मेंटेनन्स साठी आपण आलोय. सो हे बघू शकता, इकडे ही टाकी आहे, 5,000 लिटरची टाकी आहे. त्यानंतरला मेन नॉब इथे आहे, मेन वॉल असतो ऑन ऑफ तो इथे आहे या चेंबर मध्ये. त्यानंतरला इकडे सगळी घरं आहेत, त्या घरांना घरोघरी कनेक्शन आपण दिलेले आहेत बघू शकता. आणि खाली त्यांची मेन विहीर आहे, त्या विहिरीमध्ये आपण मोटर टाकलेली आहे. थोड्या वेळानंतर आपण तिकडे खाली जाणार आहोत, तर ते पण तुम्हाला दाखवतो. त्यानंतरला ही घर आहेत, त्या घरांना सगळ्यांना कनेक्शन दिलेले आहेत बघू शकता. इकडे टाकी आणि तेच आता मेंटेनन्स साठी आपण आलोय, जस्ट चेकिंग साठी. इकडे आता फेरी झाली, म्हणजे मठवाडीमध्ये काम आहे, सो त्या कामासाठी आपण आलोय. तर इकडे पण आलो आणि चेक करण्यासाठी, फक्त पाणी वगैरे व्यवस्थित येते ना. तर त्या काकांना विचारलं, बाबांना सुद्धा विचारलं, म्हणजे जे वसंत विचारे आहेत, म्हणजे या वाडीचे पाटील आहेत, त्यांना त्यांच्याशी आता बोललो आपण. तर पाणी वगैरे व्यवस्थित येते. स्वतः इथे वॉल पण चालू केला, खाली एकदा पुन्हा चेक करूया. तर चलो. हा इकडे समाजघर आहे आणि या समाजघरामध्ये मशीनचा पॅनल आहे, जो खाली आपण मशीन टाकले बोरवेल म्हणजे विहिरीमध्ये टाकले. सो त्याचा हा मेन पॅनल बोर्ड आहे, तो पण आपण आता ऑन ऑफ करून बघणार आहोत, म्हणजे चेकिंग करणार आहोत व्यवस्थितरित्या काम करतोय की नाही ते. सो आता बघूया. पॉवर ऑन तर व्यवस्थित आहे, व्होल्टेज वगैरे व्यवस्थित आहे. आता आपण मशीन चालू करूया. मशीन चालू झालेले बघू शकता. आता आपण पाणी वगैरे चेक करू, तिकडे जाऊया, पाणी वगैरे चेक करूया. चलो. तर इकडे आलो आता आणि आवाज तर येते पाण्याचा बघू शकता. इकडे हा इनलेट पाईप आहे UPVC, त्याच्यातून मशीनचं पाणी पडतंय आता. तर मंडळी आता चेकिंग वगैरे करून झालेले आहे, व्यवस्थितरित्या पाणी जातंय खाली, मशीन मधून सुद्धा वरती येत आहे आणि वरून घरोघरी पाणी व्यवस्थित जातोय. आता काही इतकी घरं उघडी नाही आहेत, तरी सुद्धा जी होती त्यांचे चेक केले. सो व्यवस्थित पाणी जातोय. तर याचं काम आपलं डन झालंय, म्हणजे आपण फक्त बघितलं एक मेंटेनन्स म्हणून. आणि आता आपण खाली मठवाडीमध्ये चाललोय, म्हणजे ज्या कामासाठी आलो होतो तो काम करण्यासाठी आता आपण चाललोय. त्यांची मशीन पूर्णपणे बंद पडली आहे, सो ती चेक करूया. म्हणजे त्याच विहिरीमध्ये आहे, ज्या विहिरीमध्ये आपण ही मोटर टाकले त्या विहिरीमध्ये त्यांची सुद्धा मोटर आहे, म्हणजे 2 वाड्यांची एक विहीर आहे, त्या विहिरीतून त्यांना पाणी जातो. सो आपण तिकडे आता जाऊया, नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते आपण बघू. तर इकडचं काम आठवण आता आपण खाली चाललोय मठवाडीकडे. हा ह्या साईडला मठवाडीकडे रस्ता जातो आणि इकडे ते काका चालले त्या साईडला. पुढची जी घर आहेत ना ती साईवाडीची घर आहेत, तिकडे साईवाडी आहे आणि ही वरती तुळशीवाडी. तुळशीवाडी तिथपर्यंत आहे, ते शेवटचे घर तिथपर्यंत आहेत. आणि आता आपण इकडे खाली चाललोय. इथे जे खाली जे घर दिसतात ती मठवाडी आहे, तिकडे चाललोय आता आपण. आता आपण विहिरीकडे चाललोय. आता बघू शकता आपण इकडे विहिरीकडे आलोय आणि विहिरीच्या वर त्यांनी मस्तपैकी शेड बनवलेले आहे, म्हणजे पाण्यात बाजूला किंवा कचरा वगैरे पडू नये त्याच्यासाठी शेड बनवलेले आहे. कारण वरती उंबराचं झाड आहे आणि उंबराच्या झाडाचं पानं पडून खाली पाणी खराब होतो. आता तर पाणी फुल असतो, पण शेवटच्या एंडिंगच्या महिन्यामध्ये जसं की एप्रिल मेच्या टाइममध्ये पाणी खाली जातो ना, आणि तेव्हा जर कचरा पडले तर पाणी पिण्यायोग्य नाही राहत. त्याच्यामुळे व्यवस्थित शेड केलंय आणि साईडला त्यांनी पूर्ण जाळी मारलेली आहे. आता आतमध्ये आलोय आपण आणि बघू शकता मस्त की निळा भोर पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे आणि फुल भरलेले आहे. फक्त 1 मीटर पाणी, म्हणजे 1 मीटर ही भिंत आहे जी कठड्यापासून वरती बांधतो आपण, ती फक्त खाली आहे, बाकी पूर्ण पाणी भरलेलं आहे. म्हणजे ह्या लेवलला, जमिनीच्या लेवलला खाली पाणी आहे. आणि ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही विहीर आहे आणि ह्या विहिरीला खालून उपील आहेत, म्हणजे उपील म्हणजे पाणी झरे झरे म्हणजे पाझरते झरे चालूच असतात कंटिन्यू. आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे कमी वाहतंय पाणी. इकडे बघू शकता हे जे झरे आहेत, म्हणजे त्यांनी 2 असे होल ठेवलेत,
इकडून पाणी जाण्यासाठी. हे कंटिन्यू पाणी फ्लो होत राहतं पावसामध्ये, बघू शकता. तिकडून तिथून कंटिन्यू पाणी जात असतं. छानपैकी विहीर आहे ही तुळशीवाडी आणि मठवाडी, दोन वाड्यांची ही विहीर आहे. मस्त पाणी आहे तिला आणि त्यांनी छान मेंटेन पण ठेवले. दोन मशीन आहेत त्याच्यामध्ये, एक तुळशीवाडीची जी आपण टाकले, त्यानंतरला ही दुसरी जिचं आता काम करायला आपण आलोय ती मठवाडीची आहे, ती बंद आहे. सो तिला आता इथं आपण बघण्यासाठी आलोय. खरा मिस्टेक तर पॅनल मध्ये आपण बघणार आहोत, म्हणजे इथं तर व्यवस्थित असेल अशी आशा आहे, म्हणून पॅनल मध्ये चेक करूया. ते बघा तिकडे होल ठेवलेत, म्हणजे झऱ्याचा कंटिन्यू पाणी चालू असतो आणि तो पाणी तिथून फ्लो होतो, कंटिन्यू फ्लो होतच असतो. म्हणजे आता पाऊस कमी आहे 2 दिवस, त्याच्यामुळे पाणी इतकं काही जात नाही, पण जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा झरे आणखी वाढतात आणि तिथून मग पाणी कंटिन्यू फ्लो होत असतो. म्हणजे पाणी एवढं स्वच्छ आहे ना की विचारूच नाही. इकडे पण या साईडला कंटिन्यू झरे चालू आहेत, खालच्या साईडला. इथून तो पाणी आतमध्ये जातो, आतून तिकडे क्लिअर होऊन पूर्ण बाहेर जातो पाणी. बघू शकता एकंदरीत ही अशी विहीर आहे, खूप छान विहीर आहे. आता आपण वरती पॅनल कडे जाऊ, काय मिस्टेक आहे ते पहिले बघूया आणि काय करता येईल, चालू कशी करायची वगैरे, काय प्रॉब्लेम आहे ते आपण तिथे चेक करू. तिथून होत असेल तर करूया, नाहीतर मग आपल्याला मशीन काढावी लागेल. सो आता तिकडे जाऊया आपण आणि बघूया पॅनल. आता आपण इकडे आलोय, ह्या साईडला पॅनल बोर्ड आहे, म्हणजे इकडे घरी लावलेला आहे बघा, तिथे आहे. सो तो आपण चेक करूया इथेच फॉल्ट आहे का नाही ते आपण चेक करू. आय थिंक इथेच असेल, कारण शक्यतो पावसाळ्यात हा प्रॉब्लेम होतोच, म्हणजे व्होल्टेजचा. त्यानंतरला जास्त हीट झाली ना तर मग ते कॅपॅसिटर वगैरेचा प्रॉब्लेम सुद्धा होतो. सो आता आपण चेक करूया काय झालं नक्की ते. आपण कॅपॅसिटर सोबत घेऊनच आलोय, त्यानंतर आपला टेस्टर. आता बघूया काय प्रॉब्लेम आहे ते. कॅपॅसिटर खराब झाल्यासारखं वाटतंय बघा. तर आपण हा चेंज करून बघूया. तर आता बघू शकता आपण कॅपॅसिटर चेंज केलेला आहे आणि इथे तो ठेवलेला आहे. अगोदर एक कॅपॅसिटर त्यांनी लावलेले होते, पण हा एक्स्ट्राचा असतो ना तो हीट होऊन खराब झाला होता. आपण 36चा सोबत आणलेला, तर काय योगायोग बघा, आपण सोबत घेऊन आलो. की म्हणजे माझ्या घरी पण होता, आणलेला होता. दुसऱ्या म्हणजे तिकडे जायचं होतं कामावरती, तर तिकडचा कॅपॅसिटर होता आणलेला. पण हा अचानक काम आला, सो तिकडे आपण घेऊन आलो कॅपॅसिटर. तो कॅपॅसिटर 36चाच नेमका खराब झाला होता. आपण मोठा पण आणला होता, 120-150चा पण घेऊन आलो होतो, पण नेमका 36चा खराब झाला होता. सो आपण तो आता चेंज केलाय, बघू शकता. आणि आता पुन्हा एकदा मशीन आपण चालू करून बघूया. सो आता चालू करूया. आता हेल्दी चालू झालेलं आहे, बघू शकता ग्रीन लाईट झालेली आहे. तर ग्रीन लाईट देत आहे. आपण वरती जाऊया, चेक करूया. बाबा तुम्ही जा वरती, मला आवाज द्या चालू झालं असेल तर, आणि नसेल झालं तरी सुद्धा आवाज द्या, लवकर सांगा, ठीक आहे. झाला का चालू? हो झाला. तर आपलं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि कमी वेळेत आपलं काम झालं. जर का मशीनचा फॉल्ट असता ना, खाली आतमध्ये ओपन वेल टाकले त्यांनी, ओपन वेल सबमर्सिबल मोडेर टाकले. सो तिचा काही प्रॉब्लेम झाला असता तर खूप म्हणजे वेळ पण तेवढाच गेला असता आणि एकदम हेवी काम झालं असतं ते. पण आपला थोडक्यात काम झालेलं आहे. एक कॅपॅसिटर खराब झाल्यामुळे हा एवढा इश्यू झाला होता. आणि त्यांची टाकी ते बघा इकडे आहे, ते बघा टाकी आहे. आणि मशीन चालू केलं होतं, तर पाणी पण ओव्हरफ्लो झालेलं आहे, तर मशीन पण आपण बंद केलेली आहे. सो आपलं काम डन झालंय आणि छानपैकी काम झालेलं आहे.
सो आता इकडून निघतोय आपण. तर हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.